प्रिय मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे। बायबलमधील जुन्या करारावरील अभ्यासक्रमानुसार आज आपण 12वं अधिवेशन घेत आहोत आणि हे अधिवेशन विशेष करून मोशेच्या जीवनावरती आहे आणि मोशे हा युगायुगाचा नेता कसा आहे हे आज आपण पाहणार आहोत। आणि म्हणून आजचा हा विषय आणि ह्याच्या अगोदरचा विषय हे दोन्ही एक आहे, कारण निर्गम पुस्तकामध्येच मोशेचं जीवन आहे, चरित्र आहे, त्याचं नेतृत्व आहे, त्याचं देवाशी आलेले संबंध आहेत आणि हे सगळं आपण पाहतो की निर्गम पुस्तकामध्ये हे असल्यामुळे आणि निर्गम हे जुन्या करारातील सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे, त्यामुळेच मोशेला फार महत्त्व आहे हे आपण लक्षात घेऊया। आता प्रिय मित्रांनो, आपण निरनिराळ्या प्रकारचे नेते पाहतो। एखादा मनुष्य आपल्या कुटुंबाचं नेतृत्व करतो, कोणी एखादा तरुण मनुष्य किंवा स्त्री आपल्या समाजाचं नेतृत्व करते, तर कोणी आपल्या तालुक्या पातळीवरती किंवा देश पातळीवरती सुद्धा नेतृत्व करीत असतात आणि हे आपण पाहतो। परंतु अनेक वेळेला मला असं दिसून आलेलं आहे की जेव्हा आपण आपल्या पॅरिशमध्ये जी काही सामाजिक चळवळ चालवतो, त्यामध्ये असं दिसून येतं की काही नेते हे पटकन निराश होतात, म्हणजे लोक माझ्यावर टीका करतात, मला नेता व्हायचं नाही आणि त्यामुळे मागे हटतात। परंतु आज आपण मोशेच्या जीवनावर आणि मोशेच्या नेतृत्वावर विचार करत असताना आपल्याला दिसून येईल की मोशे ज्या अग्निदिव्यातून गेला, ते सगळी संकट, सगळे अत्याचार, त्याने सगळ्या शिव्यागाळी सगळं सहन केलेलं आहे, कारण त्याला शेवटी माहिती होतं की परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि परमेश्वराने मला निवडलेलं आहे आणि त्यामुळे कोणत्याही माणसाला मला नाही म्हणण्याचा हक्क नाही, कारण परमेश्वराने मला पाचारण केलेलं आहे, परमेश्वराने मला ह्या कार्यासाठी बोलावलेलं आहे। माझी इच्छा नसताना देखील परमेश्वराची इच्छा होती की मी हे कार्य करावं आणि म्हणून मी त्या स्वतःला वाहून घेतलेलं आहे। आणि अशा प्रकारे आपण जेव्हा पाहतो की मोशे ह्या कार्यामध्ये स्वतःला ओढून घेतो आणि पूर्णपणे वाहून घेतो, आणि आपल्याला दिसून येईल की जेव्हा मी सांगतो की मोशे हा नेता युगायुगाचा, म्हणजे त्याच्यासारखा महान नेता अजूनही जन्माला आलेला नाही असं मी सुद्धा सांगू इच्छितो। कारण माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्या नेतृत्वाचे अनेक कौशल्य आपण पाहणार आहोत किंवा नेतृत्वाचे अनेक पैलू आपण पाहणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला दिसून येईल की मोशे हा खरोखर परमेश्वराने निर्माण केलेला नेता आहे। आणि त्या नेत्यानुसार आपण पाहतो की परमेश्वर मोशेला कसं घडवतो, नुसतं बोलवत नाही, तो त्याला घडवतो आणि मोशेला प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी त्याला धाडस देतो, मात्र तो त्याच्या पाठीशी असतो। आणि परमेश्वर माझ्या पाठीशी आहे म्हणजे देव तारी त्याला कोण मारी असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे परमेश्वर हा त्याच्याबरोबर असल्या कारणाने त्याला कोणत्याही प्रकारचं अपयश तसं आलेलं नाही। म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण मोशेच्या जीवनावर विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की मोशे हा असा एक माणूस होता
की तो खवळलेल्या सागरात जणू काही उडी मारतो आणि पोहायला लागतो, कारण त्याला माहिती आहे तिथे सुद्धा परमेश्वर माझ्याबरोबर आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, उत्कृष्ट नेतृत्वासाठी तशा प्रकारचं धाडस आवश्यक आहे. कारण आपण पाहतो की जर एखादी जमीन भुसभुशीत व्हायची असेल तर त्या जमिनीला नांगराचे घाव सहन करावे लागतात. तर त्याप्रमाणे मोशेला ठाऊक होतं की मला देखील अधिक समृद्ध नेतृत्व करायचं असेल तर मला देखील ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. आणि म्हणून जसा एखादा रिंग मास्टर कसा की त्याला त्या ट्रेनिंगसाठी बरेचसे कष्ट करावे लागतात आणि बरंचसं काही सहन करावं लागतं, तर तशा प्रकारे मोशे हा घडलेला आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, म्हणून आपण म्हणू शकतो की परमेश्वराने मोशेला निवडलं आणि त्याला सांगितलं की तू घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे आणि तू जी लढाई लढणार आहेस ती केवळ माझ्यापुढे तू जिंकणार आहेस, पण तू जिंकणार हे मात्र हमखास त्याला ठाऊक. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण मोशेच्या जीवनावर विचार करत असताना आपल्याला दिसून येईल की मोशेच्या जीवनात पहिली गोष्ट आपण पाहिली आहे की त्याची देवावर श्रद्धा होती आणि तो देवाचा शब्द ऐकत होता की देव मला जे सांगतो तेच बरोबर आहे. म्हणून त्याने कधीही देवाबरोबर संघर्ष केलेला दिसत नाही. मात्र आपल्याला दिसून येईल की अनेकदा जसं आपण म्हणतो की पुढे आड आणि मागे विहीर, तशा प्रकारे देखील मोशेच्या जीवनात झालेला आहे, लोकांच्या जीवनात झालेला आहे. लोक मोशेवरती चवताळलेले आहेत. आणि कारण आपण पाहतो की जेव्हा इस्रायल लोक इजिप्तमधून निघालेले आहेत आणि त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे, आपल्याला ठाऊक आहे की ते पहाटेच निघालेले आहेत, परंतु थोड्या वेळानंतर जणू काही त्यांच्या डोक्यावरती सूर्य तळपत आहे आणि म्हणून तळपलेल्या सूर्याचे ती किरणं त्यांना सहन करणं शक्य नाही. आणि म्हणून भर त्या वाळवंटातून जात असताना परमेश्वराने त्यांची आठवण ठेवलेली आहे. म्हणून ते कुरकुर करू लागले की हा आता उन्हातून आपण कसं चालणार, ते मोशेवरती आरोप करू लागले. तेव्हा परमेश्वराने मेघस्तंभ आकाशामध्ये उभे केले आणि लोक ज्या मार्गाने चालतात त्या मार्गावरती सावली त्यांना कसं मिळेल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. आणि त्यामुळे हे इस्रायली लोक पुन्हा सुखाने प्रवास करू लागतात. पुढे अंधार होतो, कारण संध्याकाळ झाली, रात्र झाली, अंधारात आपण कसं चालणार. तर अशा वेळेला परमेश्वराने अग्निस्तंभ आकाशामध्ये उभे केलेले आहेत आणि अग्निस्तंभातून त्यांना प्रकाश दाखवून त्यांचा मार्ग त्यांना सापडेल अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे. म्हणजे अडचण आली की लोक मोशेला त्रास देऊ लागतात, मोशेला प्रश्न विचारतात, मोशेला शिवीगाळी करतात आणि ह्याला जणू काय सगळ्याला कारण म्हणजे मोशे आहे ह्यावरून ते मोशेला पकडतात. परंतु परमेश्वर हा मोशेला आणि त्या लोकांना योग्य वेळी मदत करतो आणि त्या प्रकारे ते लोक चालू लागतात. असं हे चालत असतानाच पुढे आणखीन त्याला दिसून आलं की मी सांगितल्याप्रमाणे की पुढे आड आणि मागे विहीर. मग कुठे जायचं, त्याप्रमाणे इस्रायल लोक चालत असताना पुढे त्यांना भला मोठा समुद्र, लाल समुद्र दिसला आणि ह्या लाल समुद्रामधून आपण कसे जाणार, म्हणून ते लोक आता घाबरले. आणि त्याने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा मागून इजिप्तच्या फारो राजाचं सैन्य येत होतं आणि ते सैन्य त्याला पकडून मारणार आणि काही काळा परत घेऊन जाणार. म्हणून ते लोक घाबरले आणि नंतर
मोशे बरोबर आरडाओरड करू लागले, भांडण करू लागले की आता आम्ही मरणार, तू इथे आम्हाला कशाला आणलं? काय इजिप्तच्या राजामध्ये तिथे खाचा नव्हत्या का? अशा प्रकारचे प्रश्न मोशेला विचारू लागले. आणि तेव्हा मोशेने त्याला सांगितलं, घाबरू नका, देव आपल्याबरोबर आहे, देव तुम्हाला एकटं सोडणार नाही, विश्वास ठेवा. तसं मोशे हा त्याचं नेतृत्वच खंबीर नेतृत्व होतं, म्हणून तो बोलताना सुद्धा अधिक अधिकृतपणे बोलतो आणि सांगतो की देवाने तुमच्यासाठी एवढे चमत्कार केले आणि एवढ्या चमत्कारातून, संकटातून तुम्हाला वाचवलं, तेव्हा तुम्ही माझ्यावर कसा विश्वास ठेवला, देवावर कसा विश्वास ठेवला? म्हणजेच देव आपल्याबरोबर आहे, ते देवाचं वचन आहे, ही देवाची चळवळ आहे आणि त्यामुळे देव आपल्याला स्वातंत्र्य पूर्णपणे मिळवून देणार आहे, म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. मग अशा वेळेला मोशे आपल्या परमेश्वराला विनंती करतो, प्रार्थना करतो की परमेश्वरा आता तू मार्ग दाखव. मग त्यावेळेला परमेश्वराने मोशेला सांगितलं, तुझ्या हातात काय आहे? काठी. मग ती काठी समुद्रावर ठेव. मग मोशेने समुद्रावर ठेवली आणि संपूर्ण समुद्र दुभांगला आणि हजारो लोक जातील अशा प्रकारे मध्ये मोठी वाट तयार झाली आणि पाणी उभं राहिलं. आणि लोकांना वाटलं आता आपण समुद्रातून कसं जाणार, मग समुद्रात आपल्याला बुडवणार नाहीत का? कदाचित लाटा येतील ना, आपण सगळे बुडून जाऊ. परंतु मोशेने त्याला सांगितलं की परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि परमेश्वर आपल्याला एकटं सोडणार नाही. आणि म्हणून मोशेच्या शब्दावर विश्वास ठेवून ते जातात आणि धावत धावत जातात, कारण त्यांना माहिती आहे की मागून सैन्य येत आहे. आणि अशा प्रकारे ते लाल समुद्र पार करतात आणि पलीकडे जातात. आणि पलीकडे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की मोशेने परत काठी समुद्रावर ठेवली आणि समुद्र पुन्हा एक झाला. आणि त्यावेळेला जेव्हा इजिप्तचे लोक येत होते तेव्हा पाणी एक झालं आणि त्यामुळे जे सैन्य होतं, जे घोडेस्वार होते, जे रथामध्ये आलेले होते, ते सगळे बुडून नष्ट झाले आणि इस्रायल लोकांचा विजय झाला. ह्याचा अर्थ की लोकांना कळलं की परमेश्वराने आपल्याला वाचवलेलं आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की हा त्यांचा विश्वास अधिक दृढ बनत नाही, तो त्यांच्या रक्तामध्ये भिनत नाही आणि तो त्यांचा स्वभाव बनत नाही की काही झालं, काही संकट आले तरी देखील आपण देवावर विश्वास ठेवायचा आणि आपलं देव तारण करेल, हे त्यांना कळत. आणि म्हणून आपण पाहतो की मोशेच्या जीवनामध्ये हे लोक आलेले आहेत. मोशे त्यांच्यावर प्रेम करतो. एका बाजूने पाहिलं तर देवापेक्षा देखील मोशे हा दयाळू आहे असं काही प्रसंगी आपल्याला दिसून येईल. कारण परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कधी कधी संकट पाठवतो आणि काही प्रसंगी त्यांचा नाश होणार तेव्हा मोशे स्वतः देवाकडे विनंती करतो की देवा त्यांना तू क्षमा कर. म्हणजेच लोक त्याची एवढी टीका करतात, त्याला घाणेरडे शिव्यागाळी देतात, तरी देखील मोशे त्यांना क्षमा करतो. एवढा क्षमाशील माणूस आहे, दयाळू माणूस आहे. आणि प्रत्येक नेत्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाण असावी लागते की आपल्याला देखील जसं एखाद्या पोटाला, जसं आपण म्हणतो पोट शिवताना बऱ्याचशा काही सुया त्याला सहन कराव्या लागतात, तसं प्रत्येक नेत्याला देखील ह्या प्रकारच्या सुया सहन कराव्या लागतात. मात्र त्याने आठवण ठेवावी की हे जणू काही माझ्या प्रशिक्षणाचा हा एक भाग आहे, इट्स अ पार्ट ऑफ माय ट्रेनिंग. आणि म्हणून मोशे त्यांच्यावरती दया दाखवतो हे आपल्याला दिसतं. प्रिय मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवूया
की मोशेने ह्या ठिकाणी लोकांना पलीकडे नेल्यानंतर सुद्धा आपण पाहतो की तो समुद्र दुभागलेला आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्यांचं तारण करतो. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, तो स्वतः कधी कोसळलेला नाही, कारण मोशे हा अगदी हाडाचा नेता होता असं म्हणायला हरकत नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, मोशेने लोकांना घ्यायला शिकवलं, द्यायला शिकवलं नाही. लोक देवाकडून घेत होते परंतु देत नव्हते आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये मोशे त्या ठिकाणी जणू काही अपयशी ठरलेला आहे. पण एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की आता ते वाळवंटातून चालत आहे, त्याने बरोबर जे काही धान्य घेतलेलं आहे ते कदाचित संपलंही असेल आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना खायला नाही, प्यायला नाही आणि म्हणून लोक पुन्हा मोशेवरती चिडलेले आहेत, रागावलेले आहेत, मोशेला शिव्यागाळी देत आहेत आणि मोशेला सांगत आहेत, तू आम्हाला ह्या वाळवंटामध्ये मरायला कशाला आणलंस. आणि अशा वेळेला मोशे आपल्या देवाकडे प्रार्थना करतो की देवा, त्यांना खायला काहीतरी दे. आणि त्या ठिकाणी पुन्हा ते एक चमत्कार पाहतात की मोशे त्या ठिकाणी स्वर्गातून मान्ना पडलेला लोकांना दिसतो आणि लोक ते खाऊ लागतात आणि त्यामुळे लोकांची पोटं भरतात. आणि त्याने पुष्कळसा तो मान्ना जमा केला आणि काही दिवस त्याने तो मान्ना खाल्लेला आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो की स्वर्गातून तो मान्ना पाठवतो आणि मोशेला सांगतो की तू दगडावरती काठी हाण, म्हणजे तेथून लोकांना मधुर गोड असं पाणी मिळेल आणि ते भरपूर पितील. आणि परमेश्वर तो देखील एक मोठा चमत्कार त्यांच्यासाठी करतो. म्हणजेच आश्चर्याची गोष्ट अशी की परमेश्वर त्यांना खायलाही देतो, प्यायलाही देतो आणि त्यांच्यासाठी जे चमत्कार करतो की खरोखरी देवाची करणी आहे की आपण त्या देवाला शिव्याशाप देतो तरी देखील देव आपल्याला क्षमा करतो आणि देव आपल्याला देतो आणि सगळं काही देव पुरवतो, हे मात्र ते विसरतात. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, येथे सुद्धा कदाचित मोशेला पण ह्या लोकांचा राग येतो की ह्या लोकांना कधी आपण हे सगळं शिकवणार की जो आपल्याला देतो त्या देवाला तुम्ही शिव्याशाप देतात, तर तुम्हाला काही अक्कल आहे का. माझ्या प्रिय मित्रांनो, खरोखर की माणसाने आध्यात्मिक अन्नासाठी जगलं पाहिजे. आणि जेव्हा मोशे त्यांना हे स्वर्गातून अन्न देतो तेव्हा त्यांना सांगायला पाहिजे होतं की खरोखर हेतून आपण लक्षात घेऊया की आपला आध्यात्मिक अन्न आपण स्वीकारलेला आहे का आणि देवाचे आभार मानलेले आहेत का. कारण आध्यात्मिक अन्नाद्वारे मनुष्य जगतो, ह्या नश्वर अन्नाद्वारे आपण मरतो. आणि त्या ठिकाणी सुद्धा माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल की लोक तसं पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अमालेक्यांशी युद्ध करावं लागतं. कारण मोशेला कळलं की ते लोक आपल्याला जाऊ देणार नाहीत पुढे. त्यावेळेला अमालेकी त्यांच्या विरुद्ध लढा देतात आणि ते देखील अमालेकाच्या देवाला सांगतं की तू आता आमचा तारणार आहेस, ह्या संकटात तू आम्हाला तार. कारण मोशेकडे लोक होते, त्यांच्याकडे काही युद्धासाठी लागणारे काही वस्तू नव्हत्या, मग ते लोक कसे लढणार. अशा वेळेला परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विश्वास ठेवा. आणि आश्चर्याची गोष्ट की आणखीन एक चमत्कार त्यांना पाहायला मिळालं की अमालेकी एवढे सामर्थ्यशाली असून देखील त्यांचा पराभव झाला आणि इस्रायल लोकांचा विजय झाला आणि त्यातून ते पुढे कसे चाललेत हे आपल्याला दिसून येईल. माझ्या प्रिय मित्रांनो, ते श्रेय त्यांनी देवाला दिलं का
की हे देवामुळे आपल्याला विजय मिळालेला आहे आणि खरोखर त्यातून आपल्याला भूतकाळ समजलं का की आपण आत्तापर्यंत इजिप्तमधून इथपर्यंत पोचलेले आहोत आणि प्रत्येक वेळेला परमेश्वर आपल्यासाठी हे चमत्कार करतो. हे देवाचं केवढं मोठं प्रेम आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, मोशे देखील ह्या गोष्टीची जाणीव ठेवतो की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, तसं आपण परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे आणि आपण लोकांवर प्रेम केलं पाहिजे. आणि हे त्याच्या जीवनाचं एकमेव उद्दिष्ट होतं आणि त्याद्वारे तो जीवन जगत होता, म्हणून तो यशस्वी झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, कधीकधी माणसाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की गरज सरो आणि वैद्य मरो. तशी आपली गरज संपली की आपल्याला त्या देवाची सुद्धा आठवण येत नाही की त्या देवामुळे आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडल्या आहेत. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की मोशे ह्या निर्गम पुस्तकामध्ये आपल्याला म्हणजे मोशे जेव्हा सिनाय पर्वतावर गेला आणि सिनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला 10 आज्ञा दिल्या, त्या 10 आज्ञा घेऊन तो जेव्हा लोकांमध्ये आलेला होता तेव्हा लोकांना वाटलं हे काय सगळे नियम आहेत. तर त्याने लोकांना सांगितलं, कारण लोक त्याला अधिक सतावू लागले, तेव्हा त्याने लोकांना सांगितलं की हे नियम नाही, हा देवाच्या प्रेमाचा करार आहे. तुम्हाला जर देवाबरोबर आणि एकमेकाबरोबर जर सलोख्याने राहायचं असेल आणि चांगलं उत्तम जीवन जगायचं असेल तर ह्या आज्ञा आवश्यक आहेत आणि तुम्ही त्या पाळल्याच पाहिजेत. उदाहरणार्थ, तुम्ही खोटी साक्ष द्यायची नाही किंवा शब्दात दिवस हा पवित्र पाळावा किंवा तुम्ही तुमच्या आईवडिलांना मान सन्मान देऊन त्यांचा आदर राखला पाहिजे किंवा तुम्ही इतरांच्या जीवाची कदर घेतली पाहिजे किंवा तुम्ही तुमच्यामध्ये लैंगिक शिस्त असली पाहिजे की परस्पराशी संबंध कोण कुणाशी कसं वागतो आणि त्यामुळे स्त्रियांच्या जीवनावरती अत्याचार होता कामा नये. त्यानंतर इतरांच्याकडे जी संपत्ती आहे ती संपत्ती आपण चोरू नये किंवा त्या संपत्तीची लालसा आपण धरू नये की त्यामुळे आपल्या परस्परामध्ये भांडणं होऊ शकतात. आणि नेहमी सत्य बोलावं, खोटं बोलू नये. तर अशा प्रकारचे जे नियम होते ते त्याने म्हणजे त्या 10 आज्ञा होत्या, ते लोकांना सांगितलं की ह्यामुळे आपल्या सगळ्यामध्ये एकी निर्माण होईल, एक पवित्र वातावरण निर्माण होईल, एकमेकांवरील विश्वास वाढेल आणि त्यामुळे आपण खरोखर देवाचे भक्त बनू. म्हणून ह्या 10 आज्ञा पाळणे आवश्यक आहे. पण माझ्या प्रिय मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या वेळेला मोशे त्या सिनाय पर्वतावर गेला आणि त्या सिनाय पर्वतावरती तो देवाशी त्या स्वर्गीय वातावरणामध्ये बोलत होता आणि तिथे चांगल्या प्रकारे आनंदाने जणू काय आपल्या जीवनाची रिट्रीट करत होता, विचार मंथन करत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला यायला खूप उशीर झाला, म्हणजे 40 दिवस तो खाली आला नाही आणि म्हणून लोकांना वाटलं तो आता मेला. मग आता तो मेला म्हणजे त्याचा परमेश्वर पण मेला. मग आता आपण काय करायचं? आपण आता एकमेकांच्या आपल्या सगळ्याकडून सोनं नाणं काढूया, पैसे काढूया आणि आपण एक सोन्याचं वासरू बनवूया आणि तोच आपला देव असं समजून आपण सगळेजण त्याची पूजा करूया. आणि आश्चर्याची गोष्ट की सगळ्यांना ते आवडलं. सगळ्यांनी पटकन करून ते सोन्याचं वासरू तयार केलं आणि त्याची पूजा तयार करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला परमेश्वर मोशेला त्या डोंगरावरून खाली पाठवतो आणि मोशे खाली येतो तेव्हा पाहतो की ह्यांचं काय नाच गाणं चालू आहे आणि हे कसे मूर्तीपूजक बनलेले आहेत. आणि मोशे अगदी रागाने भडकला आणि तो त्याच्या हातामध्ये परमेश्वराने ज्या 10 आज्ञांच्या 2 पाट्या दिल्या होत्या दगडाच्या, कारण देवाने ते दगडावरती कोरलेल्या होत्या आणि म्हणून त्याने त्या दोन्ही पाट्या घेऊन त्या वासरूवरती मारल्या आणि ते वासरू फोडून टाकले. म्हणजेच
मोशे आपला राग देखील त्यांच्यावर व्यक्त करतो, पण मोशेच्या जीवनामध्ये त्यांच्याभोवती द्वेष मत्सर नाही आहे, पण त्यानं शिकवलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मोशे त्यांच्यावर रागवतो. लोक पण घाबरतात की मोशे एवढा आता चवताळलेला आहे, म्हणजे आपण नम्रपणे घेऊन त्याची आज्ञा पाळली पाहिजे. आणि खरोखर सगळे लोक नंतर शांत होतात आणि जणू काही ते गुडघे टेकून देवाची प्रार्थना करतात शांतपणे. तेव्हा मोशे सांगतो की तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवाल तरच तुम्ही जगाल, नाहीतर मराल. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तशा प्रकारे आपण पाहतो की सिनाय पर्वतावरती ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना परमेश्वर हा कसा मुक्तीचा देव आहे हे देखील आपल्याला त्या अध्यायामध्ये, म्हणजे अध्याय निर्गम पुस्तकातील अध्याय 32 मध्ये आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामुळे ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहणार असं देवाला वचन देतात. आणि मोशे त्यांच्यासाठी देवाकडे क्षमा मागतो. देव त्याला क्षमा करतो. ते देखील आदराने पुन्हा परमेश्वराकडे परत येतात. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की नंतर मोशे ज्या 2 पाट्या दिलेल्या आहेत दगडाच्या त्या घेतो आणि त्या एका कोशामध्ये, एका पेटीमध्ये ठेवाव्यात, म्हणून त्या प्रकारे तो देवाकडून प्रार्थना करून सांगतो की आम्हाला एक कोश बनवायचा आहे की ज्या ठिकाणी आम्ही आमच्यामध्ये ह्या 2 पाट्या ठेवू. कारण ह्या 2 पाट्या म्हणजे तुझं अस्तित्व आणि त्या अस्तित्वाचं स्मरण, आणि त्यानुसार आम्हाला कळेल की परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि म्हणून आम्ही सगळे तुझ्या आज्ञेनुसार, तुझ्या शब्दानुसार वागू. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वर त्या ठिकाणी त्याला आदेश देतो आणि मोशेने ठरवलेलं आहे की जो आपण एक छोटीशी पेटी बनवणार आहोत, त्या पेटीमध्ये ती सोन्याने मढवलेली असावी, किंवा ज्याला आपण म्हणतो सुगंधित लाकडं आहेत, तर सुगंधित लाकडाने बनवलेली असावी. आणि म्हणून त्या प्रकारे ते कोश तयार करतात आणि ते त्यांच्यामध्ये ठरवतात. आणि सगळे लोक परमेश्वराचा गौरव करतात, परमेश्वराची स्तुती करतात. आणि कदाचित त्यांच्यामध्ये किती बदल झाला हे आपल्याला ठाऊक नाही, पण त्या क्षणी ते प्रामाणिकपणे देवाची प्रार्थना करतात असं आपल्याला दिसून येईल. माझ्या प्रिय मित्रांनो, विशेषतः आपण निर्गम पुस्तकामध्ये अध्याय 37 पाहिलं तर ह्या कराराच्या कोशाच्या संदर्भामध्ये आपल्याला सुरुवातीलाच 17 मध्ये 1 ते 10 मध्ये आपल्याला दिसून येईल की तो कोश कसा असावा हे परमेश्वर त्याला सांगतो. आणि त्या प्रकारे ते बनवतात आणि त्याद्वारे जणू काही परमेश्वर आपल्या बरोबर आहे, आपल्यामध्ये आहे, आपण त्या परमेश्वराच्या अवतीभोवती आहोत आणि त्या अवतीभोवती राहिलो तरच परमेश्वर आपलं रक्षण करेल. अशा प्रकारे मोशे त्यांना मार्गदर्शन करतात. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यामुळे मोशे आणि परमेश्वराचं ऐक्य इथे आपल्याला दिसून आलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये परमेश्वर आणि मोशे ह्यांच्यामध्ये वाद निर्माण होत नाही. लोक आणि परमेश्वर ह्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो. कारण परमेश्वर विश्वासू आहे, तो आपल्या वचनाशी जगतो, तो आपल्या वचनापासून दूर जात नाही. परंतु इस्रायल लोक मात्र अप्रामाणिक आहेत, अविश्वासू आहेत. म्हणजे काही काळ परमेश्वरावर विश्वास ठेवतील आणि पुन्हा जणू काही व्यभिचारी बनतील. तर अशा प्रकारे इस्रायलला जुन्या करारामध्ये व्यभिचारी स्त्री असं म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, अशाही परिस्थितीमध्ये परमेश्वर ह्या लोकांबरोबर राहतो आणि शेवटपर्यंत राहतो. ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की मोशे विरुद्ध सुद्धा त्या वाळवंटामध्ये लोकांनी बंड केलेला आहे. लोक त्याच्या विरुद्ध बोलत आहेत. आणि विशेष करून आपण जर गणना पुस्तक जर वाचलं, गणना पुस्तकामध्ये अध्याय 12 मध्ये या बंडाविषयी दिलेलं आहे की
लोक त्याच्या विरुद्ध कुरकुर कसे करतात आणि लोक त्याला काय सांगतात. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, असं हे जे बंड जेव्हा सुरू होते त्यावेळेला आपल्याला असं दिसून येईल की लोक सांगत आहेत की आता मी वैतागलेलो आहोत, आता आम्ही परत इजिप्तला जाऊ, कदाचित तिथेच काम करू, तिथेच मरू, पण आपण इजिप्तला परत जाऊया. म्हणजेच लोकांना आता वाटू लागलेलं आहे की हे स्वातंत्र्य नको आहे, हा आनंद नको आहे, ही मुक्ती नको आहे, आपण होते तिथे आपल्याला खायला प्यायला मिळेल. म्हणजे लोक जेव्हा खायचा प्यायचाच विचार करतात तेव्हा ते ह्या गोष्टीचा विचार करतात. म्हणजे परमेश्वर कोण आहे आणि परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि परमेश्वराची इच्छा काय आहे आणि खरं स्वातंत्र्य किंवा खरी मुक्ती म्हणजे काय हे त्यांना पटलेलं आहे, ते असे वागत नाहीत. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, अशाही परिस्थितीमध्ये मोशे ह्या लोकांबरोबर राहतो आणि लोकांना तो समजून देण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता पुढे काय अशा परिस्थितीमध्ये, म्हणून लोकांनी काय केलं की लोकांनी त्यांच्यामधून काही हेर तयार केले आणि त्या हेरांना जो परमेश्वराने आपल्याला जी वतनभूमी सांगितलेली आहे त्या संदर्भामध्ये पुढे जाऊन हेरगिरी करण्यासाठी पाठवलं की तिथे आपल्याला कसं जाता येईल, कोणत्या मार्गाने जाता येईल. आणि त्यामुळे ते लोक गेले आणि नंतर ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी खूप नाराजी व्यक्त केली की त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग फार खडतर आहे, त्या ठिकाणी मध्ये जे लोक आहेत ते आपल्याला मारतील, आपल्याला काय खायला देणार नाहीत आणि त्या ठिकाणी जाण्यापेक्षा आपण परत इजिप्तला गेलेलं बरं, असंही लोक येऊन सांगू लागले. म्हणजे लोकांनी मोशे विरुद्ध जो काही बंड पुकारलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराचा न ऐकल्यामुळे मोशे आणि त्याचे लोक ह्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. ह्या ठिकाणी आपण पाहूया की ते लोक येतात आणि ते निराशजनक असं चित्र निर्माण करतात. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, ते मोशेच्या विरुद्ध जातात तेव्हा विशेष करून त्यांच्यामध्ये जे पुरोहित लोक आहेत, म्हणजे लेवीय समाजातील जे नेते आहेत त्यातील तीन नेते म्हणजे विशेषतः दाथान आणि अबिरोन हे जे तीन माणसं आहेत ते मोशेच्या विरुद्ध लोकांना सगळे गोळा करून बंड करू लागतात. तेव्हा मोशेने त्याला सांगितलं की तुमच्या हाती मी तुम्हाला, तो त्या तिघांना बोलावतो आणि त्या तिघांना सांगतो आहे की मी तुमच्या हाती धूप देतो, ज्याचा धूप परमेश्वर स्वीकारेल त्याचं तारण होईल. मात्र त्या ठिकाणी दाथान आणि अबिरोन हे आले नाहीत. फक्त हा केरळ आला आणि केरळच्या हातामध्ये त्याने धूप दिलं आणि केरळसुद्धा विश्वासाने आला, कारण त्याला खरोखर माहिती होती की माझं देवावर विश्वास आहे, पण तू आपण काय करणार अशा परिस्थितीमध्ये. पण माझ्या प्रिय मित्रांनो, तेव्हा जे ते दोघे आले नाहीत म्हणून मोशे बाहेर आला आणि त्यांच्या तंबूजवळ गेला आणि त्यांनी त्या तिन्ही तंबूतील लोकांना सांगितलं, जे लोक त्या तंबूतून बाहेर येणार नाहीत त्यांचा नाश होणार आहे. म्हणून बरेचसे लोक बाहेर आले आणि नंतर जे आले नाहीत त्यामुळे त्यांचा तिथे नाश झाला आणि तंबू जळून गेले. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराचं न ऐकल्यामुळे परमेश्वराच्या सामर्थ्याचा जणू काही शक्ती सामर्थ्य जणू काही मोशेच्या शब्दामध्ये आलेले आहे असं आपण पाहतो. आता ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हे चालत असताना परमेश्वराने नंतर मोशेला सांगितलं की तू अधिकृतपणे हेर पाठव. मग परमेश्वराने काही माणसं जी निवडलेली होती जणू काय त्यांच्यावर आशीर्वाद देऊन त्यांना पाठवलं हेरगिरी करण्यासाठी.
मग त्याने जाऊन आल्यानंतर त्यांना सांगितलं की परिस्थिती कठीण आहे, पण देवावर आपण विश्वास ठेवला तर आपण जिंकू, असे एक सकारात्मक चित्र त्या लोकांनी तिथे दाखवून दिलं. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की एका बाजूने की तिथे खूप चांगले द्राक्षाचे मळे आहेत, संपन्नता आहे, तिथे खूप श्रीमंती आहे आणि प्रदेश खूप चांगला आहे, फक्त आपल्याला त्या अमालोकी लोकांशी संघर्ष करावा लागेल. आणि त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराने मोशेच्या सामर्थ्याने त्या अमालेकी लोकांशी त्याने ते युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये अमालेकी हे अपयशी ठरले आणि मोशेचे लोक जिंकले आणि त्यांनी त्यातून तो प्रदेश पुढे केला. म्हणजे प्रिय मित्रांनो, पुढेही जात असताना आपल्याला दिसून येईल की त्याचेच लोक म्हणजेच इस्रायली समाजाचेच नेते म्हणजेच अहरोन आणि मरियम ह्यासारख्या लोकांनी सुद्धा मोशे आणि परमेश्वराविरुद्ध बंड सुरू केलं आणि त्यामुळे मोशे खूप नाराज झाला. परंतु ह्या लोकांना कसं समजावं, कारण त्याने सांगितलं की काही झालं तर देखील मी परमेश्वराला सोडू शकत नाही, कारण परमेश्वराने माझ्याशी करार केलेला आहे, तुमच्या सगळ्याशी करार केलेला आहे आणि आपण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलंच पाहिजे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, पुढेही ते जात असताना शेवटी आपल्याला असं दिसून येईल की अदोम राजा होता, त्या अदोम राजाने त्यांना राजमार्गाने जाण्यासाठी परवानगी न दिल्यामुळे त्यांना वळसा घालून पुढे जावं लागलं. आणि अशा परिस्थितीमध्ये ते वळसा घालून पुढे जात असताना आपल्याला दिसून येईल की कादेश जो प्रदेश होता, त्या कादेश प्रदेशामध्ये ते प्रवेश करीत असताना पुढे तिथे मरियम मरण पावते आणि म्हणून काही दिवस त्या लोकांनी शोक केला. परंतु पुढे आणखीन पुढे जात असताना त्यांना दिसून आलं की तिथे तो वळसा घालत असताना जो होर डोंगर होता, त्या होर डोंगरावरती अहरोन देखील मरण पावला आणि त्यामुळे एकामागून एक संकट आलेली आहेत आणि मोशेला ते सगळं सहन करावं लागत आहे. परंतु त्याही पलीकडे माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा लोक पुढे चालले होते आणि आशेने चालले होते, कारण त्याला माहिती होतं की जे नवीन हेर पाठवलेले होते त्याने सकारात्मक चित्र दिलेलं होतं आणि म्हणून तशा प्रकारे लोक जरी कुरकुर करत होते आणि लोक मोशेविरुद्ध बोलत होते आणि अशा वेळेला लोकांना म्हणजे देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध ते कुरकुर करू लागले, म्हणून त्यांना साप चावू लागले जणू काही शिक्षा म्हणून. आणि साप चावू लागले मग ते वैतागले. मग ते काय करायचं, तर शेवटी ते पुन्हा मोशेकडेच येणार आणि म्हणून ते मोशेकडे आले. मोशे सांगले की कृपया देवाकडे प्रार्थना करून सांग की हे साप निघून जाऊ दे. मग मोशेला दया आले. मोशेने आपल्या देवाकडे प्रार्थना केली, ते सगळे साप निघून गेले, लोक वाचले. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ठाऊक आहे की देवाने मोशेला सांगितलं की एक त्यातील साप मार आणि विशेषतः एका सळईवरती तो उभा कर आणि जे लोक त्याच्याकडे पाहतील त्यांचं तारण घे. आणि म्हणून त्या स्तंभावरती एक साप तिथे ठेवला आणि लोक पाहू लागले, त्यामुळे लोक जगू लागले. म्हणजे पुन्हा त्यांना वाटलं की परमेश्वर पुन्हा चमत्कार करतो आहे आपल्यासाठी. आणि हे ज्यांच्या लक्षात आलं त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की जेव्हा ते ओबेद इथे ते पोचले, त्यावेळेला मोशे हा नागो म्हणून नावाचा एक इथे नबो नावाचा एक पर्वत आहे, तर त्या पर्वतावर परमेश्वराने त्याला बोलावलं सांगितलं आणि तिथून त्याने दाखवलं की जी
ज्याला आपण म्हणतो वतनभूमी, ती वतनभूमी कुठे आहे ती परमेश्वराने मोशेला त्या नबो पर्वतावरून दाखवलं. आणि परंतु यार्देन नदी आहे, ती यार्देन नदी मात्र मोशे पार करू शकला नाही. आणि त्या नाबो डोंगरावरील ज्याला आपण म्हणतो की एक तिथे जागा आहे, त्या जागेला सुद्धा एक विशिष्ट नाव आहे, नबो ते पिसाग. तर त्या पिसागच्या शिखरावरती मोशे मरण पावतो. आणि हे आपल्याला अनुवाद ह्या पुस्तकामध्ये 34व्या अध्यायामध्ये दिलेला आहे की जिथे मोशेचा अंत होतो. पण माझ्या प्रिय मित्रांनो, तेथून पुढे लोकांना कसं न्यायचं हे परमेश्वर त्यासाठी दुसऱ्या माणसाची नियुक्ती करतो आणि मोशे त्याला आशीर्वाद देतो आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो की मोशेच्या अंतास म्हणजे लोकांना फार दुःख झालं की ज्याच्यावर आपली संपूर्ण लढाई अवलंबून आहे किंवा जो मनुष्य आत्तापर्यंत आपल्याला इजिप्तच्या देशातून त्या गुलामगिरीतून त्याने आत्तापर्यंत इथपर्यंत आणलेला आहे आणि तो आपल्यामध्ये आता मरण पावला आहे. म्हणून त्याला खूप दुःख झालं. त्याने खूप दिवस शोक केला आणि मोशेच्या नावाने देवाकडे प्रार्थना केली की देवा तू आम्हाला दुसरा नवीन मोशे पाठव. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, मोशे देखील आपल्या लोकांना धीर देत होता शेवटपर्यंत की परमेश्वर तुम्हाला नक्की दुधामधाच्या प्रदेशामध्ये घेऊन जाईल आणि तीच तुमची जणू काही नवीन ज्याला आपण म्हणतो की नवीन येरुसलेम, तसे नवीन येरुसलेम असेल. माझ्या प्रिय मित्रांनो, नेतृत्व काय असतं आणि नेतृत्वासाठी कोणकोणत्या गोष्टी सहन कराव्या लागतात. जणू काही एखाद्या सोन्याला अग्नीत टाकून अग्नीमध्ये सोन्याची परीक्षा होते, तसं अग्निदिव्यातून जाऊन माणसाला ह्या नेतृत्वाची कसब करावी लागते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की असा हा मोशे की ज्याने कोणत्याही प्रकारे हत्या केली नाही, कोणत्याही प्रकारे लोकांना त्रास दिला नाही, फक्त लोकांचे सगळ्या सुया जणू त्याने स्वीकारल्या होत्या, लोकांचे प्रहार त्याने स्वीकारले होते आणि त्यामुळे तो जगला. परंतु एकच गोष्टीमुळे तो जगला की त्याचा देवावर जो विश्वास होता आणि जी निष्ठा होती आणि देव सांगेल ते केल्याने आपल्याला यश मिळतेच ह्यावर त्याचा विश्वास होता. म्हणून तो एक महान नेता बनला. आणि अशा प्रकारचे महान नेते आज त्याची जगाला गरज आहे आणि परमेश्वराने तसे निर्माण करावे. म्हणून त्या देवाकडे आपण प्रार्थना करूया.